डॉक्टर डॉक्टर काय झालं काय झालं? झाली का राधा डिलिव्हरी? काय झालं डॉक्टर? पोरगं झालं का पोरगी झाली? अभिनंदन, मुलगी झाली आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली. आता आहे ना सिस्टर त्यांना आहे ना थोड्या शुद्धीवर आल्या का मग त्यांना वार्डमध्ये आणून टाकतील. तर तुम्ही निवांत बसा तिथं. पण डॉक्टर बाळ चांगलं आहे ना? हां, काही अडचण तर नाही ना? लेकरू आमचं चांगलं आहे ना? हो, लेकरू बी चांगलं आहे, तुमचं बाळ बी चांगलं आहे आणि तुमचं पेशंट बी चांगलं आहे. सगळं काही व्यवस्थित झालं. आई, सगळं व्यवस्थित झालं. राधा बी चांगली, लेकरू बी चांगलं आहे, तरी तू का म्हणून रडू राहिली ग? अरे राजा, हे काय साधे सुधे अश्रू नाही माझे, हे आनंद अश्रू आहे. अरे माझ्या राधानी लय रडले असून रे, तिला लय दोन्हीने टोकला रे, काही बी बोलले रे, पण शेवट देवाच्या मनात होतं तेच झालं. माया राधा लय रडली. बाया काही बी बोलायच्या, वांजुटी बोलायच्या, काही बी बोलायच्या, पण म्हणत्या ना कोणाच्या बोलण्याने काही होत नाही. देवाच्या मनात होतं माझ्या राधाला लेकरू द्यायचं, मग त्याच्यामुळं ते अश्रू आहे रे, आनंदाचे अश्रू आहे रे माझे. अगं आई, कोणाच्या बोलण्याने काही होत राहतं का? हां, अगं वही होगा जो मंजूर आहे खुदा होगा. लोकांचं काय एवढं बोलण्याचं मनावर घ्यायचं? शेवट भेटला ना मला आई बाबा होण्याचं विसरू. मग आता काय जाऊ दे, मरू दे. बोलले ते बोलले, लोक बोलतील ना आपल्या आपल्या घरी बसू. हा बाबा राजा, तो बी बरोबर बोल राहिला. जाऊ दे मरू दे, लोक बोलले त्यांच्या घरी बसली, जाऊ दे. हस ना आता थोडं, कवर ते डोळ्यातलं पाणी घेऊन बसते, हस ना. हॅलो, येईन बाई. हा मी बोलते. हा येईन बाई, बोला ना. काय बोलता? काय नाही. काय चाललं मग? काय बसल्या काय निवांत आहे का? काय झालं येईन बाई? कधी फोन नाही करीत, आज फोन केला, काय भानगड आहे? काय नाही, मी म्हणलं राधा ना डिलिव्हरी झाली आणि पोरगी झाली. अगं बाया, पोरगीच झाली का? बाई देवाने देऊन दिलं तर पोरग तर द्यायचं ना बाई पहिलं. पोरगीच झाली बाई माझ्या लेकीला. बाई येईन बाई, तुम्ही नाराज झाल्या काय? आम्हाला काही नाही बाई, पोरग नाही तर पोरगी हो. आम्हाला दोन्ही बी सारखेच आहे. तुम्ही काय नाराज बिराज नका हो बरं का? नाही नाही, मी कशी नाराज हो राहिले, पण असं जीवाला वाटत होतं लेकीला एखादा तिच्या आजोबा भावाला पोरग व्हावा. पण जाऊ द्याचे नशिबात होतं ते झालं. आता कधी आता मग राधाला भेटायला? हा, तिथे बी काय एकट्याचे या ना मग. हा येते मी, आता निघते. इथं बी काय मी एकटीचे, येते मी संध्याकाळपर्यंत येईन मी तिथं. वहिनी, सोन्याला रडू राहिला. मी त्याला सारखा घेऊन फिरू राहिले, पण तेवढंच नाही राहिला. थोडं सांभाळा नंदनबाई, मला दवाखान्यात न्यायचंय. परत ताईला बी काहीतरी बनावं लागेल मला, मग त्याला घेऊन बसल्यावर कोण स्वयंपाक करेन? हां, तुम्हाला काही जमत नाही, मग मी काय करू? तुम्ही घेऊन फिरा त्याला, तेवढं येईन. बघा बरं वहिनी, त्याला किती घेऊन फिरलं तरी तो राहतच नाही, असंच रडू राहिला. तो मला तर काही सुधरत नाही. तुम्ही घ्या त्याला थोड्या वेळ. बरं, आणा त्याला थोडी वेळ आणा. मी त्याला घेते थोड्या वेळ बसते, आणि मग तुम्ही ना परत त्याला घ्यायला या, आणि मग आहे ना मग मी स्वयंपाक करीते. नंदनबाई, तुम्ही त्याला सोडून पळू नका, मग मी कसं आवरायचं घरचं? हो वहिनी, तुम्ही त्याला शांत करा, मग मी परत येते त्याला घ्यायला. घ्या त्याला. काय झालं सोन्या, का म्हणून रडतो? आता तुला भाऊ नाही तर बहीण येणार आहे. नाही पण तुला आहे ना बहीणच आली पाहिजे खेळायला. भाऊ आल्यावर आहे ना मग त्याकडे पण लक्ष नाही देणार. तुला बहीणच आली पाहिजे खेळायला. हा, मग तू त्या बहिणी संग खेळशील आहे ना सोन्या? हॅलो शीतल, मी काय म्हणून राहिले ऐक. हा आई बोला ना, काय म्हणून राहिल्या? झालं काय डिलिव्हरी? हा झाली डिलिव्हरी, पोरगी झाली. आणि मी काय म्हणून राहिले ऐक, तिला आहे ना पातळ आहे ना रव्याची पेज करून आण, म्हणजे ना चांगलं राहील तिला. पातळ पेज कर मस्त पाण्यासारखी, म्हणजे तिला खाता येईल. बरं बरं आई, मी ना पातळ पेस्ट करून आणते, आणि तुम्हाला बी ना पिठलं भाकरच आणते करून, गरम गरम खातात. ठेवू का मग? हां हां, ठेव ठेव ठेव. ध्यान करून आण, पातळ पेजाचं आण करून. बरं झालं पोरगी झाली. हां, नाही तर पोरग झालं असतं तर मग कुठं ठेवून कुठं नाही असं केलं असतं. माझ्या सोनीकडे कोणीच नसतं ध्यान दिलं. बरं झालं पोरगी झाली. हां, पोरग झालं असतं ना मग मला तर बोटावरच खेळवलं असतं. हां, बरं झालं बरं झालं. मी ना आधी आईला फोन करून सांगते आता. हॅलो 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 हॅलो, आवाज आहे ना का? कोणी कोणी? हा काही मी शीतल आहे ना. अगं तुला लेकीचा बी आवाज ओळखून येत का? हां हां हां, शीतल शीतल आहे का? बोल ना. आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. अगं 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 अगं, नेमकं काय झालं शीतल? तू एवढी का म्हणून गाणी म्हणून म्हणून खुश होऊ राहिली? काय भानगड आहे नेमकी? अगं आई, माझी जाऊ बाळातीन झाली ना. अगं तिला पोरगी झाली. फिंत्रीच झाली का? अरे देवा, पोरग व्हायला पाहिजे होतं बाई तिला. कशाला ग? कशाला पोरग व्हायला पाहिजे होतं? हां, तिला पोरग झाला असतं तर मग काय नाताकडे कोण ध्यान दिलं असतं का? बरं झालं ना पोरगी झाली. हां, आता मी तर माझ्या सोनीकडे तरी ध्यान देते, आणि तू बी म्हणून राहिली पोरग झालं पाहिजे होतं. वा रे वा, तू बी त्यांच्यासारखी झाली काय? हा ठेव शीतल ठेव, आवर आता काय मागायला काम आहे. ननंदबाई, ओ ननंदबाई, सोन्याला आता राहिला तू. मला ना डबा करायचा आहे, दवाखान्यात जायचं आहे मला लवकर. आणि त्याला ना आता रडू नका देऊ, मला आवरूस्तवर मला जायचं आहे. तुम्ही परत एकदा आत्या झाल्या, पोरगी झाली ताईला. अय्यो, खरंच खरंच मुलगी झाली? अय्यो, आता 2-2 लेकरं झाले बाई. आता मी 2-2 पोरांची आत्या झाली. आता जा बरं त्याला घेऊन, मला करू दे स्वयंपाक बिपाक करू दे, मला जा त्याला घेऊन, मला परत दवाखान्यात जायचं आहे.
हो हो वहिनी, मी त्याला सांभाळते, तुम्ही आवरा आणि जा तुम्ही दवाखान्यात. हे बघ राधा, किती भारी लेकरू झालं तुला. बघ अशी परिवानी पोरगी झाली का माझ्या राधाला. धर राधा, घे तिला जवळ घे. बघ डोळे भरून बघ जरा, तुझी पोरगी किती परीसारखी दिसू राहिली. बघ बघ ना शीतल, कोणावर गेलं, काकीवर गेलं, काईवर गेलं का काकावर गेलं, बघ ना कोणावर गेलं. हां माझं बाळ बघ ना, कशी आहे ग माझी परी. ताई पोरगी ना मस्त देखणी, मस्त राणीसारखी पोरगी आहे तुमची, पण तुम्हाला आहे ना पोरग व्हायला पाहिजे होतं. ताई शीतल काय बोलू राहील तू. पोरगण पोरगी काही वाटलेलं आहे का. हां पोरग बी तेवढं पोरगी बी तेवढीच, आणि पोरग काय लई चपळावर नाही झोका देत, चपळावर बसून त्याच्यापेक्षा ना तर पोरगी बरी आहे. पोरीला माया जादा राहते बरं का. मी कुठं काय म्हणून राहिली, पोरगी तर चांगलीच आहे, पण मी म्हणून राहिले पोरग झालं असतं तर चांगलं झालं असतं. त्यांच्या आईने आल्या का अजून, फोन नव्हता केला का. येत असं सांगितलेलं आहे त्यांना फोन करून. हां त्याला काही घरच्या गाड्या नाही, त्याला गाड्या धरून यायचंय. आले का येईन बाई, सकाळी सांगितलं नाही तर लगेच आले बाई. नाही तुम्ही सकाळी फोन केला ना तेव्हाच निघून गेले मी, पण गाड्याला उशिरा लागल्या त्याच्यामुळे यायला उशीर लागला. चला ना बघा ना तुमची नात, चला ना. जाऊ द्या बाई, येईन बाई, इथंच आणा, इथंच पुढं बसत तिथं, नंतर भेटन मी राधाला. इथंच आणा, इथंच पाहते मी नात. येईन बाई, गोडवाणी पोरगी आहे वर माझ्या राधावानी, तीच ती. मग आहेच ती दुसरी राधा, किती भारी दिसू राहिली. पोरगी झाली बाबा, पैसे आला लई देत ना मला. बघतेच आता नेमकं ना दवाखान्याचं बिल भरितो कोण. हां मी गंठन गेलं ना तेव्हा लय रामायण केलं, आता मी बी बघते तिची आई भरिती का नाही का हेच भरित्या. माझ्या टायमाला सगळं जळतं.